एकाच दिवसात बायकोने माझा व्रत तोडला फ्रेंड्स. जो मी 1 हफ्ताभर नॉनव्हेज नव्हतो खाणार. अरे तिने आज सांगितलं अंडे घेऊन ये. मी पण आलो. आता नाही म्हटलं असतं तर घरामध्ये महाभारत झालं असतं म्हणून नको म्हटलं. युद्ध झालं असतं एक. बुग्गू हर्ष बुग्गूला स्कूल मध्ये सोडून आलोय अँड आता ब्लॉग एडिट करायला बसेल आणि ऑमलेट मी स्वतः बनवणार होतो बट पूजा म्हटली की मी बनवून देते. इथे किचन मध्ये उभा राहून एवढं गरम होतं म्हणून म्हटलं मी करतो बट नको. बाकी पाण्याचा प्रॉब्लेम अजून कुठे कुठे चालू आहे ते सांगा. विरार मध्ये तरी आपल्या इथे बघा लाईटचा प्रॉब्लेम होत होता पाठी बट तो सॉल्व्ह आहे ना. पाण्याचा जेवढा मी सोशल मीडियावरती बघतोय विरारपेक्षा म्हणजे आपण जिथं राहतो तिथल्यापेक्षा तरी दुसरीकडचे प्रॉब्लेम जास्त दिसून येतात विरारच्या बाहेर म्हणजे दुसऱ्या रिजन्स मध्ये. अंधेरीमध्ये पण आपल्याला समजून आले की हायफाय बिल्डिंग मध्ये देखील पाणी नाही येते काही दिवस. तर आय थिंक दिस इज बेटर ना. आणि विरारमध्ये ते JNPT पोर्ट आणि हे ते सगळे हायवेज पण निघतात. शेवटी जे म्हणजे ज्यांना असं डाऊट होता ना विरार किती लांब आहे दिस इज विरार. अजून खूप डेव्हलपमेंट बाकी. काय म्हणते तुझा आता तर ते पोर्ट ते हे काय बोलतात त्याला आपलं पालघरचं हे पण ओपन व्हायचं बाकी अजून. एअरपोर्ट तर कदाचित विरारमध्येच बनणार आहे. तर ते जहाजाचं असतं ना भाऊच्या धक्क्यासारखं पोर्ट ते पण बनवायचं बाकी आहे. त्यांनी अजून काय त्या वॉटर टॅक्सीज किंवा दुसरं पण काय चालू होण्याची शक्यता आहे. सो इट्स टाइम फॉर विरार नाव. बस एक मॉल उघडा विरारमध्ये. बस एक मॉल उघडा चांगला 3-4 माळ्याचा ज्याच्यामध्ये मूवी थिएटर असतील. मी थिएटर मग दे पैसे. मी का पैसे दे. मग कशाने थिएटर उघडू आवाजाने पत्त्याचा. तू आवाज केला का सगळं उघडतो. तर माझ्यावर जो आवाज चढवतो तोच आवाज चढव सगळं होईल. तर एक ते उघडावा यार लोक विरारमध्ये प्रॉपर. ठीक आहे एक छान असं एक मॉल नाही आहे बस. बाकी कपडे म्हणजे सेपरेट आहे सगळं काय. मूवी थिएटर सोडून कपडे आहेत खाण्यापिण्याचे स्टोर्स आहेत सगळं काय. बट ते प्रॉपर मॉल टाईप फिलिंग असते ना तीच आहे. म्हणजे आपलं येणं जाणं सारखं होईल तिकडे. काय बोलतो आपलंच नाही खूप सारी पब्लिक आहे इथं असं रात्रीचं दुपारचं दिवसाचं फिरणार आहे. काय बोलतो पूजा आपल्यापेक्षा जास्त. ऑमलेट तयार आहे. 2 ऑमलेट. वाव. अरे मी पाव आणलेत मला पाव दे ना 2. मी पाव त्याच्यासाठीच आणलेला. चपाती नंतर राहू दे भाजी सोबत. 6च पाव आणलेत मी. विचार केलेला भुर्जी बनवू. अरे चल फिल्म सिटी ठेवते. डायरेक्ट खाणार गरम नको करू. नको मला तसलं नको गरम गिरमचा नको रे पूजा. काय बघ आता मी तोडणार कुठून सगळं हाताला ते लागणार पावाच्या वरचं तेलाचा. अरे बाबा मला नाही आवडत तसं रे. अरे बापरे मग चमच्याने खावा आता पाव. हाताला सगळं तेल लागेल ते खाताना. पावभाजी थोडी खात. चला फ्रेंड लेट्स एन्जॉय द ब्रेकफास्ट. काय चाललंय. भाव्याचे कपडे काढते. का नाही कपडे झाले देऊन टाकते ना. म्हणजे त्या कपड्यावाल्यांना देणार. नाही त्या येतात ना आपल्याकडे त्या कचऱ्यावाली मावशी. एवढे सगळे कपडे निघाले म्हणजे कपाट ऑलमोस्ट खाली झालं हे एवढे सगळे कपडे आहेत. आतलं कपाट खाली झालं असेल ऑलमोस्ट. ते पहिल्या बर्थडेचं फ्रॉक आहे तिचं. हे शूट केलेलं प्री बर्थडे. हा आणि हे वाला तर असं कधी तिने घातलंच ना वाटतं पूजा. एकदा पण नाही घातलं. हे तिला टोचतात. हे ट्राय कर ना एकदा ट्राय कर. गुडघ्यापर्यंत आलं तर आलं. नाही हे होईल तिला. हे पण तेवढे छान. ते तिला नव्हतं आवडलं तसं पण लय गरम होत होतं जरा. एवढं छान काय भाभेच्या स्कूल मधून फोन. भाई विचार. हॅलो हा हा
ओके वो तो ले लिया हमने, आपने जब नोट. कोणती पाहिजे तर मी आता जातो द्यायला. ओके ओके ठीक आहे ठीक. सॅटर्डेला पॅरेंट्स मीटिंग आहे अच्छा. आणि बुक द्यायचे जेणेकरून तिला घरी अभ्यास करायला देतील टीचर. पण मग टीचर नोटीस मध्ये टाकलं नव्हतं तसं. बरं ते जाऊ दे, आता काय शाळेत वेळा द्यायची गरज नाही ना. नाही. आता फोन कशाला गेलेला? तेच सगळं सांगायला. घाबरलो यार मी, मला वाटलं काय झालं यार. मला असं धगधग व्हायला झालं ना, बोललो काय झालं यार, तिने काय वॉमिट केलं का काय, अचानक स्कूल पाळायच्या तयारीत होतो, सगळं बंद करून टाकलं एडिटिंग. मग घाबरायला होतं यार अचानक. हा, मला एवढे माझ्या लहानपणी काश मला असे फ्रॉक भेटले पाहिजे होते. बापरे, हा पण किती छान फ्रॉक आहे. कधी करणार हे सगळं? हा नाही मी देणार फ्रॉक कोणाला. ती मोठी होईपर्यंत ठेवू. का तसं? पहिला बर्थडेचा फ्रॉक आहे ना तिचा. किती छान आहे हा. हेच घालून ती फिरत होती का त्या ह्याच्यामध्ये हॉल मध्ये ना? चालायला लागलेली ना तोपर्यंत? चालत होती. मस्त आहे ना. एवढे सगळे कपडे निघाले. अजून पण आहेत ना काल काढलेले? आपण पण हा घातला होता. पण हे एकदाच घातलं यार, एकदाच घातलाय हा. तिला तर होणार पण नाही हा. इथे नाही. कमरेतच नाही होणार तिला इथे. पण किती छान आहे हा. तुझ्या मम्मीने दिलेला आहे, मामांजी. अरे यार. ते म्हणजे हे त्याचं किती छान होतं, एवढं मोठं. ड्रेसेस कधी घालण्यात आलेच नाहीत. हे पण नाही होणार मग काय माहिती. नाही होणार, ते होणार. अजून हे तर नवीन आहे, त्याचा टॅगच नाही काढला पाहिजे. कुठे गेलं ते? हे बघ, टॅगच नाही काढले. हे तर घातलंय ना? नाही, हे तर बँड्रावरून घेतलेलं आहे ना नाही तुझ्या बर्थडेचा. म्हणजे टॅग काढला असताना टॅगच नाही काढलाय तर हे बघ. अरे बापरे, मग ट्राय तरी कर. आज घाल तिला, ते घालून कुठेतरी फिरायला नेतो. तिला पण आवडतं तसं फिरायला. हे नको देऊ, हा नको देऊ, हा राहू दे. नाही, तिला जर नाही आला तर मग दे. तिला येत असेल तर राहू इकडे दे. जे टाकलेत ना ते सगळे नाही द्यायचे. इकडे जे टाकलेत ते सगळे द्यायचे. हे पण देऊन टाकणार. हे पण आता तिला नाही येत यार, थोडं तरी. नाही, आता एवढं होतं ना तिला. यार किती छान दिसतं ते दिसायला. असं वाटतं देऊ नये, म्हणजे ते कपडे असं वाटतं तिच्यावर छान दिसतील ते कपडे. हा पण ड्रेस काढले ते पण, तो पण फ्रॉक केला ह्या टायमाच्या बर्थडेचा. जाऊ दे रे, काढून टाकते. आपल्या डोळ्यापुढे जितका राहील ना तितका आपल्याला ना देव असं वाटेल. तर जाऊन आजच करून या, का? नाही तर रात्री 9 वाजता उठशील आणि जाशील. आता काय हे कपड्यांचं झालं एवढंच आहे? एवढे सगळे बुगूचे कपडे आज त्याला काढलेत. पॅरेंट्स मीटिंग ॲट शार्प 9:45. सकाळी 9:45. रिपोर्टिंग टाइम 9:30. रात्री झोपायचंच नाही. 4-5 वाजता झोपण्याच्या ऐवजी अजून 5-6 जागा राहायचं, मीटिंगला जाऊन यायचं, मग झोपायचं. स्पोर्ट्स अँड ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण लक्ष देऊ नाही. काय काय असेल क्लास कोचिंग लावण्यासारखं स्पोर्ट्सची, जा बघू. क्लास टेस्ट अबॅकस वगैरे नको. किती छान आहे हे फ्रॉक. गुण आहे फ्लॉवर. जाऊ दे, दे ती यायच्या अगोदर, नाही तर तिने बघितला ना. ती नाही द्यायला देणार, एक पण नाही द्यायला देणार. एवढे 2 पिशव्यावरून निघाले. आणि हे मग ते राहू दे ना. कशाला मग सगळेच देऊ, मग तिला काय घालू? दुसरे घेता येते, कारण की हे आता इतक्या वेळ पडून येत आणि आपण वापरतच नाही, तर मग काय फायदा. काय स्विमिंग कॉस्ट्युम आहे ती तिची. अच्छा, स्विमिंग कॉस्ट्युम. हा तिचा स्वेटर लहानपणापासूनचा. ते तिचा तो एक ड्रेस, हे रेग्युलर ती घालते ते फ्रॉक 2-3.
आणि टी शर्ट. अच्छा एवढेच आहेत. चल बघू ते इंटिरियर वाले आहेत रे, 4 लाख रुपये. बोलू का त्यांना या करून? मग असल्या लोकांना तू नंबर का दिला? अरे ते होमलेन वरती मी नाही, तुला माहिती आहे ना माझा फोन नंबर आणि ईमेल आयडी टाकलेला. त्यांना मी बोललो नाही तरी ते मला बोलतात हे प्लॅन घ्या ते प्लॅन घ्या. EMI वरती पण ऑप्शन अवेलेबल आहेत, बट नको मला पण बरोबर समजतं ते नाही घेतलं पाहिजे अजून एवढं. नको नंतर, नाहीतर आपल्या परीनेच आपण थोडं गोष्टी घेऊन आपणच. हा मग काय करू अजून? बाकीचे 4-5 हात काढू अजून कुठून? का तू आता काय करतो? हे करतोय, परत ते दुसरं रील एडिट केली, परत आता तुझं पण ब्लॉग पण काढतोय, भावेचे कपडे द्यायला काढलेस ते. काय एडिट करतोय? ब्लॉग एडिट करतोय आणि काय तेवढंच करतोयस ना? एवढंच करतो, एडिटच करतोयस ना, बाकी काय नाही. सोबत ब्लॉग पण काढतोय. आता मावशी आल्या पाहिजेत पटकन, म्हणजे त्या घेऊन जातील. ती येण्याच्या अगोदर तर बरं पडेल. ती एकदा आहे तिने जर बघितलं ना ते सर्व, तर मग झालं. त्या खालीच असतील लोक, त्या दोन दिसतात. मी जाऊ का जरा आयब्रोज करून? हॅलो पूजा. कुठे तू दादा? मी घरी आहे बेटा. तू घरी आहे? घरी आहे. घरी आहे? या पटपट घरी या लवकर चालत. ओके चालत येणार ना घरी? ब्लॉग अपलोड करतोय फ्रेंड्स, आणि बुब्बुनी मला बघितलं रे बुब्बुनी. लॅपटॉप का घेऊन आलाय? अरे ते सेव्ह होऊन अपलोड होत होतं यार, परत मग ते 4 वाजले असते. लागला ना शाळा, मग सांगता नाही आलं तुला लेट होणार आहे करून. ते घे तुझ्याकडेच पकडते, नाही तर बंद करून आता घरी गेल्यावर अपलोड कर. नाही बाबा हे बघ अपलोड होतं, 31% झालंय. हा मग ते तुझ्या पुढ्यात घेऊन ठेव. बुगू पाठी ठेव. घराजवळ आलोच होतो. इतक्यात आज पूजा काय बोलली? काय बोललीस? जेट्टीला जाऊन येऊया. आणि मी मना करेल का? मी मना करेल. मॅकबुक पण सोबतच आहे, ब्लॉग पण अपलोड होतोय, फिरणं पण होईल. आणि बुगू मम्मा तुझे कपडे द्यायला काढले का? हर्ष यार तू पागल आहेस का? अरे असंच मस्करी करतो रे, म्हणजे तिच्यासाठी नवीन कपडे घ्यायचे ना. किती कुठून येतात हे च्युइंगम? येतात कुठून? आणलीत कुणी ते पहिली मी बार? आणले ते, कशाला? मला लागतात ते. कशाला लागतात असो खायला. माझ्या वेळ बुगू आली स्कूल वरून. ऍक्च्युली पूजा ब्युटी पार्लर मध्ये गेलेली आणि तिथून ती बुगूला स्कूलला घ्यायला जाणार होती, आणि मी मग घरी ब्लॉग एडिट करत बसलेलो. तिचं ब्युटी पार्लर होतं बंद, म्हणून मग मी कार घेऊन गेलो. मध्ये आमचा असं प्लॅन झालेला, तू तिथून ॲब्रो करून ये, मी इथून गाडी घेऊन येईल, मग आपण बुगूला घ्यायला जाऊया. मग पूजा चालत गेली ब्युटी पार्लर बंद असल्यामुळे. मग पूजा येईपर्यंत मी रिटर्न आलो स्कूलच्या हाफ वे मध्ये. डेमो कार आहे पण ती. हा तपत्या उन्हात पाऊस कधी पडणार? पाऊस पडत होता आता. काय बात मी करते? आता चालत जाते तेव्हा बारीक बारीक पाऊस पडत होता. अरे पाऊस होता की कोण बिल्डिंग मधून वरतून काय पाणी बिनी टाकत सगळीकडे काय बिल्डिंगच पाणी पडणार आहे, पूर्ण रोडवर पाऊसच पडत होता. अरे वा, रोड बघा कसं छान बनवलं. इतका शाळे पुढचाच बस, बाकी पुढचा काय ऑक्टोबर? ऑक्टोबस साईडला काढ, नको चावेल. ह्याच्या आतमध्ये ना बंगलोजची लाईन आहे, तिथे पण एक बंगला घ्यायचा. बेटा तुला बंगलो मध्ये राहायचं? राहायचंय का बंगलो मध्ये? वरती एक माळा, खाली एक माळा, वरती. रोड घे, गावातून मला रोड. ठीक आहे चला, जेट्टीचा रोड आपण शॉर्टकट मारू, गावातून मला रोड. अच्छा ते नकली आहे, ठीक आहे. तरी पण मला भीती वाटते. बुकू हात काढ. बंगला दिसला, मग तुला बंगल्यात राहायचं बेटा? आवडतं ना तसं मोठ्या यात राहायला? आपण लवकरच एक बंगलो घेऊया. मम्माकडे पैसे किती रुपये हवे? काय व्ह्यू आहे. आणि बघा ते बंगलोज कसे बांधलेत नाही ते एक काय लोकांनी. पण रात्रीच एक वाटतं, स्ट्रीट लाईट्स नाहीत. नसतात ना रे? की असतात? नाही काय तेरा गम मगर इथे पण अशीच बंगल्यांचीच लाईन बनणार आहे बघ. हा नॉर्मल जायचा रोड आणि हा गावातून जायचा रोड. इथे गेलो असतो ना बघून. इथे लिहिलंय बाहेरील प्रवास बंद आहेत,
वे टू रोरो फेरी और व्हेकल इथूनच रस्ता आहे. जेव्हा मी पहिल्यांदा गेलेलो तेव्हा हा रोड बनत होता स्ट्रेटवाला, हा रोड बंद ठेवलेला म्हणून हा रोड गावकऱ्यांचा म्हणजे हा गावाला रोड चालू करण्यात आलेला. आता मना आहे प्रॉपर बोर्ड लावले तर आपण कशाला ना तसं करायचं. तरी पण शुड रिस्पेक्ट दिस ऑल दिस डिसिजन्स. म्हणून सगळे इथून स्ट्रेटच जातात. हे बघा हा पण एक बंगलो बघा येल्लो वाला. कसा बंगलो बांधण्यात आलाय छान. हे बघा. इथे स्मशानभूमी पण आहे. चालत कुठे उन्हात इथून बाहेर निघलो असतो गावातल्या रस्त्याने आलो असतो तरी डॉगीज बसलेत ना तिकडून बघा आतमध्ये निघालो. पण नाही ना पूजा अलाउड. अरे आता बस झालं बेटा. बंगला 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 We comes to jetty. Beep 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 beep. पुढे कशाला घेतोय? अरे पुढे कशाला घेतोय म्हणजे मग कुठे जायचं? वळवायला जागा नाही भेटणार. चला काय माहिती बेटा मला हे दे. कोणती गाडी आहे? होय तर आज आपण मम्माला सँडविच खायला घेऊन जाऊया. पॅटीस खायला. मामाचं पॅटीस. हा म्हणजे मम्माला सरप्राईज. मम्माला पण काहीतरी वेगळं आहे की का आपण दोघं जाऊया. हा आम्ही मम्माला पण घेऊन जातो. चला कारण की इथं ऊन आलंय परत तर थोडंफार टाइमपास करून आपण निघालोय आता. अरे मग आपण पुढे चाललोय नदीच्या इकडे. आपण पुढे चाललोय तिथं आपण पॅटीस खायला कुठे गेलेलो पुढे तिथे चाललोय आपण. चल तर फ्रेंड्स आज पूजा पहिल्यांदा पुढे चालली आहे जरा जेट्टी बसून. तिथं आपण बुग्गूला घेऊन गेलो आणि तिथं मी पण गेलोय. तुम्ही लोक इकडे पण पुढे गेलेला. हा बुग्गूला घेऊन पूर्ण. इथे वडाचं झाड आहे हर्ष. उद्या इथे शूटला यायला बरं आहे. आज तर पाणी इकडे पण खूप वरतीपर्यंत आले आहे. हा मामाच्या तिथे आलो बरोबर बेटे बरोबर. येस आम्ही तिथे गेलेलो पाचिकाला. तिथे तुला आवडतं पाचिस? आवडतं ते? आवडतं देवा? नवीन आवडतं ना? आवडतं अम्मा? हो मला पण आवडतं. तिथे पाचिस. आपण कुठे आलो झाडा? पॅटीस मामाच्या पॅटीस कडे. आता कशाला पार्टीच असतो. पॅटीस घेऊ का बोलतीये ती. माझा घे ना. हे नाही 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 का तू जंक फूड नाही खाऊ शकत. सॉरी. आपण दोघं तरी खाऊ शकतो. एक मी नाही मला नको. एकच घे त्यातलं मी थोडस करेन. रोज इतकं आपण आवलं इतकं पॅटीस खाणार नाही असं होईल काय यार. कमॉन चोका दे ना लवकर. चला आली तर मम्माला इथे खेळू जरासा. बेटा ब्लॉक काढ माझा मम्माचा. काढा पूजा ब्लॉक कडे. चला उतरा बस. थांब ना हर्ष हळू. हर्ष हळू पाग. अरे वा. एक गोष्ट चांगली काय माहितीये का. काय बोल एक गोष्ट चांगली कोणती पूजा बोल. मला तू इथे आणलंस तेव्हा नाही पण आलीयस पण कशा टायमाला जेव्हा सावली आहे. ऊन असतं तर हिने थोडस हे केलं असतं. पण आता सावली पडत चालली बऱ्यापैकी. हे कोणतं कराटे स्कूल मध्ये कसं शिकवलं. नको 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 नको. अरे पण डॅडाला मारायचं थोडं शिकवलंय. मम्माला पण नाही मारायचं बेटा. शिकवला कसा. अरे बस बस हा खूप मस्ती कर. व्हिडिओ बघितलाय. पडशील. तिलाच कराटे शिकवले शाळेमध्ये. मारते आम्हाला येऊन.
तू पी फक्त पी पहिलं एवढं ते गाणं थांबव ना. एवढं गरम गरम नको तू पहिलं गरम पी तर पहिलं तू. आज काय करते चहा पितो बेटा. मला पण दे ना. मग हिचं काय आहे तसं गरम आहे नको मला असं नको तसं नको. एक वेळ ताजा ना. चहा सांग ना मला अंकलला. हे एक्स्ट्रा नाही भेटणार नको. एक चहा सांग ना मला. असं पाऊस पडला पाहिजे मस्तपैकी छत्रीमध्ये. हे बी काय लेते का हा मग तुझ्या साईडच्या साईडचं नको घेऊ. बाबा येलिंग चहा माझ्यासाठी आहे. चहा माझ्यासाठी आहे. तू चहा प्यायचा नाहीये. चल घरी चल घरी. घे 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 पी. एक बोलू का अजून एक? ए मी जाते घरी. मी जाते घरी. मस्त मस्त गरम गरम मामाचं पॅटीस. गरम आहे रे. मी बरोबर का तुला? नको नको खातो. तिखट आहे. हा तिखट आहे. हा मग चटणी तिखटच असते ही. हो एकच. पाण्याची बाटली अजून एक पॅकेट फ्रेंड्स. गरम आहे ते. गरम गरम तोडून देतो. क्रंची क्रंची फ्रेशली मेड. लय गरम आहे ते. थांब थांब थांब. गरम आहे बेटा पुढे एवढा रोड आहे तो जातोय तेवढा. हा आता आपल्याकडून मिस झाला. आपण खाता खाता आपण पूजा इकडे पण जाऊ शकलो असतो. लय गरमी आहे यार. नको हर्ष. नको ठाऊ पण आता सगळं बघ असे असे बघ घरं दिसतील. हे पण इथे पण आहे वडाचं झाड. वडाचं झाड प्लस झोका बिका पण आहे इथं कुठे कुठे. खूप सारे ठिकाण आहेत बघ असं. आणि या टायमाला तर कार पण आहे सोबत. म्हणजे लास्ट टाइम पण होती पण स्कूटीज वरून गेलेलो आपण बऱ्यापैकी. तर मग ते थोडस हे झालं ट्रॅव्हल. टायमाला प्रत्येक ठिकाणी एक 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 स्पॉट आहे. पिंक कलर खेकडी पकडली आहे. व्हाईट कलर मी काय म्हणते एक दिवस निघायचं. लवकर जायचं. जेट्टीने सफाळीला जायचं. तिकडे इकडचा भाग बघितला ना तर तिकडचा भाग बघायचा नेमकं काय आहे ते. एक्सप्लोर करणं म्हणतात. हे नाही हे झाड बघितलं त्याच्या बाजूचं पण झाड बघायचं. काय सेमच झाड आहे त्याच्यामध्ये काय बघण्यासारखं आहे. मला बरं वाटलं ऐकून. प्लॅन करूया नेक्स्ट वीक मध्ये. अजून बघूया कोण येऊ शकते का आपल्या सोबत. ओके मग तर तू फ्रेंड्स कशाला उद्या भेटू आपण वटपौर्णिमेच्या शूटच्या व्लॉग मध्ये. आता निघू. आतासाठी निघू आपण घरी. तुम्ही इतका वेळ दिलात आजच्या व्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळं उद्या नवीन व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. निघला. लेट्स गो नाव. निघूया. चल. चला फ्रेंड्स घरी जाऊया. छान छान गाणे बोलतात. शोधीसी मानवा I never thought I'd fly over my own state.